नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल आणि तुमचा अभ्यास चांगला चालू असेल। सरळ सेवा भरती 2025 आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। एक आनंदाची बातमी आहे, नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। या जाहिरातीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी नवीन आहे आपल्या चॅनलवर ते विद्यार्थी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा असे नवीन अपडेटसाठी। या जाहिरातीमध्ये आज कुल किती जागा आहेत, पोझिशनचं नाव काय आहे, वयोमर्यादा काय राहील आणि वेतन श्रेणी काय राहील हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहे ते सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिरातीचे व्हिडिओज, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी योजना असतात त्याच्या सुद्धा इथे जाहिरात सांगितली जाते विद्यार्थी मित्रांनो। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण जे याचे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते बघूया। याचं ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक विभाग यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 23/1/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही ते बघू शकता। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमची जे पोस्टिंग राहणार आहे ते नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार येथे तुमची पोस्टिंग राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्ही mahakosh.gov या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे ऑनलाईन अप्लाय करू शकता तुम्ही अर्ज। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे जे पदाचे नाव आहे ते पदाचे नाव तुम्ही बघू शकता, कनिष्ठ लेखापाल या पदाचे नाव आहे आणि इथे 7व्या वेतन आयोगानुसार हे पेमेंट तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 29,200 ते 92,300, पण यामध्ये जे पेमेंट राहील ते 35,000 प्लस तुम्हाला पेमेंट राहील विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे टोटल जे पद आहे ते 59 पदे आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता जे ऑनलाईन अर्ज आहे, ऑनलाईन अर्जाची जी तारीख आहे ते 24/1/2025 पासून ते अंतिम तारीख जे राहील ते 23/2/2025 पर्यंत तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो। आणि वेबसाईट आहे इथे एकदा मी सांगतो पुन्हा, mahakosh.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता। यानंतर इथे कॅटेगरी वाईज जे आहे ते कॅटेगरी वाईज इथे पदे दिले आहे विद्यार्थी मित्रांनो। कोणत्या कॅटेगरीला किती पद आहे ते इथे सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे। त्यानंतर प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अद्ययावत करणे इथे दिलेलं आहे। परीक्षा केंद्र इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला जे फोटो कोणत्या पद्धतीने अपलोड करायचे आहे ते सुद्धा इथे सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला इथे हे दिलेले आहे आर्थिकदृष्ट्या वगैरे। त्यानंतर जे परीक्षा शुल्क असणार आहे ह्या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ लेखपाल ते खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि जे राखीव वर्ग आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे जे एक्झाम आहे ते TCS घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो। TCS आणि IBPSची अशीच फीस असते विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्याची। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे नॉन रिफंडेबल म्हटलं आहे, हे जे फीस तुम्ही पे कराल ते नॉन रिफंडेबल राहील। त्याच नंतर तुम्ही इथे बघू शकता माजी सैनिक यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क नाही या फॉर्मसाठी। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा शुल्कच्या भरणं ऑनलाईन पद्धतीने इथे दिलेलं आहे। त्याचबरोबर सर्वसाधारण सूचना, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता परीक्षेचे जे स्वरूप आहे विद्यार्थी मित्रांनो ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सुद्धा इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। 25 क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टसाठी 25 क्वेश्चन असणार आहे। 100 प्रश्न असणार आहे। त्याचबरोबर जे गुण 200 गुण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जे टाईम आहे पेपरसाठी ते टाईम जे तुम्हाला दिलेलं जाणार आहे ते 2 तास म्हणजे 120 मिनिटं दिले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे निगेटिव्ह मार्किंग नाही राहणार। त्याचबरोबर तुम्हाला 45% प्लस मार्क्स पाहिजे, पण जास्तीत जास्त तुमची एकच एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला जास्तीत जास्त 200 पैकी जास्तीत जास्त गुण घ्यायचे आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे जे दिलेलं आहे कम्प्युटर बेस्ड पद्धतीने जे होणार आहे तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे अभ्यासक्रम सुद्धा इथे जे सिलेबस आहे ते सुद्धा इथे सांगितले आहे, मराठीचं, इंग्रजीचं, त्याचबरोबर सामान्य ज्ञानचं। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमापन चाचणी हे सुद्धा इथे सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो। पात्रता तुम्ही बघू शकता, पात्रतामध्ये जे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर सर्टिफिकेट तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे।
त्यानंतर तुम्ही बघू शकता वयोमर्यादा इथे बघू शकता 19 वर्षापासून ते मागाससाठी 38 वर्ष, त्याचबरोबर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथसाठी 19 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, दिव्यांगांसाठी 45 वर्ष. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक अर्हता तुम्ही कुठल्या पण याच्यातून तुम्हाला पदवी झालेला असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता तांत्रिक अर्हता, ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादाचे किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केले आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 30 वर्ड पर मिनिटची टायपिंग मराठी टायपिंग किंवा इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिटचं तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. एक तर ते टाईपरायटर असतं त्याचं, किंवा जे संगणकवर करतो आपण कम्प्युटरचं त्याच्यावर ते असेल सुद्धा तरी ते चालेल विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर संगणक अर्थ हे सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे पदसंख्या इथे दिलेली आहे. त्याचबरोबर महिला आरक्षण इथे सुद्धा दिलेले आहे. हे जे नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे तुम्हाला ही पूर्ण PDF तिथे भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे जे प्रकल्पग्रस्तसाठी आरक्षण दिले आहे, भूकंपग्रस्तसाठी आरक्षण दिलेले आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता निवड सूचीची कालमर्यादा इथे सुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे, इथे सुद्धा त्यांनी कागदपत्र दिले आहे. तुम्हाला कोणते कागदपत्र पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, हे 23/1/2025ला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे mahakosh.gov.in या संकेतस्थळावर. आणि मधून ही नाशिकची वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो. अशाच वेगवेगळ्या जिल्ह्याची पदे निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी. आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळं जानकारी दिलेली आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ह्या PDF साठी. विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.